धुळे शहरातील चाळीसगाव रोड पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्यात। रेहान खान, फरदीन खान, पठाण उर्फ पोपण्या असं या अटक झालेल्या आरोपीचं नाव आहे। तर त्याच्यावर चोरी, घरफोडी आणि मारहाणीचे तब्बल 17 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। माणिकनगर भागातील जावेद पिंजारी याच्या घरात झालेल्या धाडसी घरफोडीचा तपास पोलीस करत होते। या प्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला शहीद मुख्तार शेख याला ताब्यात घेतले होते। त्याच्या चौकशीत पोपण्या हा मुख्य सूत्रधार असल्याचं समोर आले। त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्या। तर आरोपीने पिंजारी यांच्या घरातून 3,45,000 रुपये रोख आणि सोन्याचे दागिने चोरल्याची कबुली दिली। धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी त्याच्याकडून चोरीच्या मुद्देमालासह एक तलवार आणि चोरीची दुचाकी देखील हस्तगत केली आहे। जिल्ह्यातील इतर घरफोडींच्या गुन्ह्यांमध्येही त्याचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। तर चाळीसगाव रोड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। नमस्कार, मी पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर, चाळीसगाव रोड, धुळे। चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये माणिकनगर या ठिकाणी 1 एप्रिल 2026 रोजी सकाळी 3 वाजेच्या सुमारास 112 डायलीवरून आम्हाला समजलं की एका घरामध्ये चोर घुसलेले आहेत। तात्काळ चाळीसगाव रोडच्या पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली आणि तिथे योग्य ती फिल्डिंग लावून चोरी करणाऱ्यापैकी एका चोराला पकडण्यात आमचं पोलीस यशस्वी झाले। जो पकडला त्याचं नाव शाहीद मुख्तार शेख आहे। त्याच्याविरुद्ध अलग अलग गुन्हे दाखल आहेत आणि तिथून जो पळून गेला होता तो रेहान फरदीन खान उर्फ पोपण्या हा होता। दुसऱ्या दिवशी त्याला आमच्या लोकांनी पाठलाग करून व्यवस्थित सापळा रचून त्यालाही आम्ही पकडण्यात यशस्वी झालो। या दोन्ही आरोपीकडून या गुन्ह्यामध्ये जी चोरी झाली होती, टोटल जे 3,45,000चा मुद्देमाल चोरला होता, त्यातली मोटरसायकल आम्ही रिकवर केलेली आहे। 20,000 रुपये रोख, 2 मोबाईल आणि इतर असे सर्व साहित्य आम्ही दोन्ही आरोपीकडून हस्तगत करण्यात यशस्वी झालो आहोत। यातील जो आरोपी आहे रेहान खान उर्फ पोपण्या याच्याविरुद्ध विविध पोलीस स्टेशनमध्ये साधारण 20 गुन्हे नोंद आहेत। असा हा कट्टर अट्टल घरफोडे आहे। सदरची जी कारवाई आहे ती आम्ही आमचे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री धिवरे सर, ॲडिशनल SP श्री देवरे सर आणि आमचे DYSP शहर विभागाचे उपास्य सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही केलेली आहे। अकोल्यात वंचित बहुजन आघाडीकडून गॅस आणि इंधन टंचाईच्या मुद्द्यावर आक्रमक आंदोलन करण्यात आले। आखाती देशातील युद्धस्थितीमुळे देशात गॅस आणि इंधन पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचा आरोप करत या परिस्थितीचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य नागरिक आणि हॉटेल व्यावसायिकांना बसत असल्याचं आंदोलकांनी म्हटलंय। या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत कार्यकर्त्यांनी नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर अशा घोषणा दिल्या। तसेच प्रतिकात्मक निषेध म्हणून चूल पेटवत सरकार विरोधात संताप व्यक्त करण्यात आलाय। राज्यभरात सुरू असलेल्या या आंदोलनाचा एक भाग म्हणून अकोल्यातही मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते। या ठिकाणी आम्ही चुलीवरची भाकरी बनवून आणि ठेसा बनवून या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हा, अकोला तालुका व अकोला महानगराच्या वतीनं हे आंदोलन सिलेंडरचा जो देशात आणि राज्यात तुटवडा आहे यासाठी हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। आणि हेच भाकरी आणि ठेचा आम्ही कलेक्टरांना देऊन सोबत निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देणार आहोत। बारामती पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करुणा धनंजय मुंडे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरत उमेदवारी अर्ज दाखल केलाय। यावेळी त्यांनी बारामतीतील विविध प्रलंबित प्रश्नांवर आवाज उठवत ही निवडणूक लढवत असल्याचं स्पष्ट केलंय। तसेच स्थानिक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करत बारामती विधानसभा निवडणूक जिंकण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। दरम्यान बारामती पोट निवडणुकीत विविध पक्षांच्या उमेदवारीमुळे राजकीय चुरस वाढण्याची शक्यता आहे। उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि याच्यामध्ये एकच भावना आहे की जरी लोकशाहीमध्ये आपण आहोत तो लोकशाही वाचवण्यासाठी लोकांना एक पर्याय म्हणून उभे राहायला पाहिजे। आणि आज बारामतीमध्ये पण खूप मुद्दे आहे
पाणीचा मुद्दा आहे आणि शेतकरी लोकांच्या जे सातबारा आहे ते कोरा करायचा आपल्याला. आणि ते जे साखरखाना आहे, कोणता साखरखाना? माळेगाव साखरखाना, जिथे सुनित्रा वहिनी स्वयं चेअरमॅन आहे, तिथे पण आज 500 लोकांना काढून टाकला होता कामावरती. आणि तुम्ही हे महिलांना बघू शकता, इकडे या, पुढे या. आणि हे पुणे जिल्हा सुरक्षा रक्षकने जे इथे कामगार 600 लोकांना, आज कामगार लोकांच्या पाठीमागे कोणीही नाहीये. रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे औद्योगिक क्षेत्रात लक्ष्मी ऑर्गॅनिक इंडस्ट्रीजच्या PFAS उत्पादनावरून वाद अधिक तीव्र झालाय. या उत्पादनामुळे पर्यावरण आणि आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करत आंदोलनकर्त्यांनी उत्पादन तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे कंपनीने सर्व नियमाचं पालन करत सुरक्षित पद्धतीने उत्पादन सुरू असल्याचा दावा केलाय. या पार्श्वभूमीवर कोकण नगरी संघर्ष समितीच्या वतीने मोठा मोर्चा काढण्यात आलाय. तर सुरुवातीला प्रशासनाने परवानगी नाकारली होती, मात्र चर्चेनंतर मोर्चाला परवानगी देण्यात आली आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले. गेल्या सुमारे 75 दिवसापासून सुरू असलेले धरणे आंदोलनाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय. केंद्र सरकारने दिलेल्या परवानग्या रद्द करून स्पष्ट कायदा होईपर्यंत उत्पादन बंद ठेवण्याची मागणी करण्यात येते. दरम्यान या आंदोलनाला राजकीय रंग देण्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी फेटाळला असून कंपनी पूर्णपणे बंद होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आलाय. कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. मी पण एका पक्षाचा जरी पदाधिकारी मी सांगतो, पक्षाचा इथे कुणीही पक्षाचं काढू नका, कुणीही पक्षाचं काढू नका. हा नागरिकांचा मोर्चा आहे, हा कुठल्या पक्षाचा नाही, हा पक्षाचा मोर्चा आहे, पक्षाचा मोर्चा नाही, कुठलाही पक्ष विरहित मोर्चा आहे. एक लक्षात घ्या, हा मोर्चा काढताना अगदी पहिल्या दिवसापासूनच नाही तर हे आंदोलन पुकारताना पहिल्या दिवसापासून हे निपक्षपातीपणे सर्व राजकीय पक्ष, सर्व संघटना, सर्व समाज, सर्व धर्मीय असे आम्ही हे आंदोलन करत आहोत. या आंदोलनापाठचा हेतूच एवढा आहे की इथली मानवजात जगली पाहिजे. तुमचे पक्ष मानवजात जगली तर तुमच्या नंतरचे पक्ष जगतील. त्यामुळं हा पक्षाचा कुठला मोर्चा नाहीये आणि कुठल्या पक्षामध्ये फूट पडली आहे, काय झाले हे बोलण्याची ही वेळ पण नाही. ओके बरोबर, ज्यांनी आमदार जे निवड सर्व आमदार खासदार म्हणजे फक्त पक्षाचेच आहेत का? लोकांनी निवडून दिलेले आहेत ना. तुम्हाला काय वाटतं? आमची या मोर्चाच्या पुढची भूमिका अशी आहे की हे जे आंदोलन आहे, मला माहिती आहे हे जे आंदोलन आहे, हे आंदोलन आज काही संपलेलं नाही. हे आंदोलन आजपासून, संध्याकाळपासून किंवा उद्यापासून हे साखळी आंदोलन होणार आहे आणि ही कंपनी बंद पर्यंत ही आंदोलन असणार आहे. आणि कृपा करा, याला कुणीही राजकीय रंग देऊ नका. मागे 8 तारखेला रंग दिला आणि आम्ही पस्तावलोय, तेवढं बस झालं. कारण त्यावेळेला सुद्धा सगळ्या नागरिकांचा मोर्चा होता आणि इथं कोणाचं हे आम्ही सामुदायिक नेतृत्व मानणारे लोक आहोत. आम्ही जे मी आणि राजेंद्र आमरे, अशोकराव जाधव आणि राजेंद्र आमरे जे आम्ही बसलेलो आहोत, हे एक प्रतिनिधी म्हणून बसलेलो आहोत. हे काही कुठल्या राजकीय पक्षाच्या वतीने नाही. राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला, ज्या राजकीय पक्षांनी आणि ज्या नेत्यांनी पाठिंबा दिला त्यांचे आम्ही आभारच मानतो आहोत. परंतु जे इथं निवडून येऊन सुद्धा आले नाहीत, त्यांना त्यांची जबाबदारी कळत नाही, म्हणून आम्ही त्यांचा निषेध केला आणि त्यांचे राजीनामे मागले. सांगली जिल्ह्यातील चांदोली अभयारण्य परिसरात गव्याचा वावर वाढल्याने भीतीचं वातावरण निर्माण झालंय. शाहूवाडी तालुक्यातील उखुळ येथे गव्याने मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने संजय वडाम हे गंभीर जखमी झालेत, तर त्यांच्यावर कोल्हापूर येथील CPR रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेत सोबत असलेली 2 शाळकरी मुले ही जखमी झाली आहेत. तर गेल्या महिन्याभरात गव्याच्या हल्ल्याच्या 6 ते 7 घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये दहशत पसरली आहे. वन विभागाच्या दुर्लक्षामुळे वेळेवर मदत मिळत नसल्याचा आरोपही स्थानिकांकडून केला जातोय. दरम्यान गव्याचा वावर तात्काळ रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे. आजच्या सांज वार्ता या बातमीपत्रात आपण येथेच थांबतोय. अशाच नव्या आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.